भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट। गेल्या काही महिन्यात 2000 बोगस जन्मदाखले दिल्याचा सोमय्यांचा आरोप। तर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, सोमय्यांची मागणी। नवी मुंबई महापालिकेच्या 100 दिवसांच्या कारभाराचा मनसेकडून पंचनामा। दूषित आणि अपुरा पाणी पुरवठा, नाले सफाई, आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड, तर शाळांच्या फायर ऑडिटचा अभाव आणि मराठी शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांचा सवाल। दहशतवादी हुजैफा फारूक अहमद हाशमी याला दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी। दिल्लीच्या स्पेशल सेल आणि महाराष्ट्र दहशत विरोधी पथकानं संयुक्त कारवाईमध्ये हाशमीला मुंबईतनं केली होती अटक। नागपुरातल्या आकांक्षा चतुर्वेदी आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट। आकांक्षाची सुसाईड नोट सापडल्याच्या दाव्याने खळबळ। नीटची फेरपरीक्षा देण्याची हिंमत नसल्यामुळे सुसाईड नोटमध्ये नमूद केलं होतं। 20 मे रोजी 19 वर्षीय आकांक्षा चतुर्वेदीची आत्महत्या। मुंबईत कांदिवली इथल्या लक्ष्मीनारायण मंदिराची दानपेटी फोडून 60,000ची चोरी। एकतानगरमधनं 19 वर्षीय आरोपीला अटक। त्याच्या साथीदाराचा शोध सुरू। गेल्या महिन्यामध्ये 13 आणि 14 मेला मंदिरात चोरी झाली होती। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर महामार्गावरती घायगाव शिवारात भरधाव ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर धडक। अपघातात 21 जण जखमी। जखमींवरती छत्रपती संभाजीनगरमधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। सांगली जिल्ह्यातले खानापूरचे आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतनं फ्री आर्मी या मोहिमेची सुरुवात। बॉलिवूडचे अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ। निसर्ग संवर्धनाच्या उद्दिष्टानं सुरू केलेल्या या मोहिमेत 78,000 झाडं लावण्याचा आणि जगवण्याचा संकल्प। भारतीय क्रिकेट संघाचा ऑक्टोबरपासून न्यूझीलंड दौरा। टीम इंडिया या दौऱ्यामध्ये 5 T20, 5 वन डे आणि 2 टेस्ट मॅचेस खेळणार आहे। 22 ऑक्टोबरला T20 मालिकेपासून या दौऱ्याला सुरुवात होईल।